नवी मुंबई महापालिका निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये सध्या गोंधळ सुरू आहे आणि त्या गोंधळाची ताजी दृश्य मीडियाच्या हाती लागली आहेत। नवी मुंबईतील भाजपमधील गटबाजी समोर आली आहे। मंदा म्हात्रे आणि वर्षा भोसले या दोन गटात प्रथम शाब्दिक चकमक झाली आणि नंतर चक्क मारामारीपर्यंत हा सगळा प्रकार गेला। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना बोलावण्यात आलं होतं। बेलापूरमधल्या के स्टार हॉटेलमध्ये ही बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपच्या प्रदेश चिटणीस वर्षा भोसले यांना शिवीगाळ केली। त्यानंतर वर्षा भोसले यांचे समर्थक उत्तम रावले यांना मारहाणही झाली। मंदा म्हात्रे यांच्या मुलांना देखील मारहाण केली होती। त्याची काही दृश्य आपण पाहतो आहोत। या बैठकीला आमदार संजय केळकर, प्रमुख संघटक सुनील कर्जतकर आणि मारुती भुईर उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच हा सगळा गोंधळ झाला। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये वर्षा भोसले यांनी तक्रार दिली आहे। मात्र त्याची ही काही दृश्य तुम्ही पाहता आहात फक्त झी24 तासवर। निलेश म्हात्रे त्यांचा मुलगा तो जबरदस्ती माझ्याकडे आला आणि मला मारहाण करायचा त्याने प्रयत्न केला। इथे माझ्या लागलेला आहे, मुक्कामार पण आतमध्ये लागली आहे। मी त्याला रिक्वेस्ट करतो तू कुठल्या हिशोबाने हे करतो आणि आमच्या पक्षाचं चालत नाही, मी तुम्हाला बघून घेणार, सोडणार नाही, हे ते खूप अपशब्द त्यांनी वापरले माझ्यासाठी। आणि वर्षाजींना पण असे त्यांनी शिवीगाळ दिली म्हणजे एक माणसाला ते शोभत नाही आणि विशेष करून एक आमदार आहे आणि त्यांचा मुलगा असं त्यांना शोभत नाही। या प्रकारे त्यांनी अत्याचार केले आमच्यावरती आणि खूप दुःखद घटना आहे। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।